जी के प्रश्न, सामान्य ज्ञानचे प्रश्न या ठिकाणी आजच्या या व्हिडिओमध्ये सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका, जेणेकरून प्रश्न तुमच्या व्यवस्थित लक्षात राहतील. आपण एक प्रश्नाचं व्यवस्थितरित्या एक्सप्लेनेशन या ठिकाणी दिलेलं आहे. प्रत्येक प्रश्नामध्ये एक प्रश्न दडलेला आहे, त्यामुळे व्यवस्थितरित्या शेवटपर्यंत अगदी व्हिडिओ बघा. सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्टला कधी 50 वर्ष पूर्ण झाली? जो भारताचा जो आर्यभट्ट आहे, हा उपग्रह आहे, या उपग्रहाला 50 वर्ष कधी पूर्ण झाली असा प्रश्न या ठिकाणी केलेला आहे. तर भारताचा पहिला उपग्रह जो आहे आर्यभट्ट, हा भारताचा पहिला उपग्रह आहे, तुमच्या लक्षात ठेवायचा आहे. हा भारताचा पहिला उपग्रह आहे, त्याचं नाव आहे आर्यभट्ट. त्याला 2025 मध्ये 50 वर्ष काय झालेली आहेत, पूर्ण झालेली आहेत. म्हणजेच हा सोडला होता 19 एप्रिल 1975ला काय केला होता, सोडण्यात आला होता 1975ला. हेही लक्षात तुमच्या ठेवायचं आहे तुम्हाला. 19 एप्रिल 1975ला त्याला काय झालेली आहेत 50 वर्ष, 75ला तो सोडण्यात आलेला होता आणि 19 एप्रिल 2025ला त्याला काय झालेली आहेत 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. म्हणजे याचं उत्तर असणार आहे 19 एप्रिल 2025ला काय झालेले आहे त्याला 50, म्हणजे अर्धशतक वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि हा भारताचा पहिला उपग्रह आहे, तुमच्या लक्षात. प्रक्षेपण स्थळ होतं कप्युस्टिन यार. सोव्हिएत संघ म्हणजे सध्याच रशियामधून याला काय केलं होतं आपण प्रक्षेपित केलं होतं. हेही तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. आणि प्रक्षेपण वाहन होतं सोव्हिएत कॉस्मोस 3M. प्रक्षेपण वाहन कोणतं होतं? सोव्हिएत कॉस्मोस 3M हे काय होतं प्रक्षेपण वाहतं. आणि निर्माता होता आपला इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. हे काय होतं निर्माता होता. आणि याला प्रसिद्ध गणितज्ञ आर्यभट्ट आणि खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांच्या नावावर काय केलं, त्याचं नाव ठेवण्यात आलं, नामकरण करण्यात आलेलं होतं. याचा उद्देश होता एक्सरे ॲस्ट्रॉनॉमी, सौर भौतिकशास्त्र आणि वायुमंडळाचा अभ्यास करणे. याचं काय होतं मुख्य उद्देश होता. तर 1975ला त्याला लॉन्चिंग केलं होतं आणि या 2025मध्ये त्याला काय झाले आहेत 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत. हे तुम्हाला प्रश्नाचं लक्षात ठेवायचं आहे. कधी 19 एप्रिल 1975 आणि 19 एप्रिल 2025 हा जो कालावधी 50 वर्षाचा होता तो या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. तर तुम्हाला व्यवस्थित त्या प्रश्नाला काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे. चला तर बघूया आजचा दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न काय आहे ते बघूया आपण. दुसरा प्रश्न आहे, क्रिस्टन कंपास अवॉर्ड नुकताच कोणाला देण्यात आला? जो हा क्रिस्टन कंपास अवॉर्ड आहे हा कोणाला देण्यात आलेला आहे असा प्रश्न केलेला आहे. कोणाला देण्यात आलेला आहे? ऑप्शन 1 डॉक्टर SP यादव, ऑप्शन 2 डॉक्टर PP यादव, ऑप्शन 3 डॉक्टर YP यादव आणि ऑप्शन 4 डॉक्टर ZP यादव. तर इंटरनॅशनल क्रिस्टल कंपास अवॉर्ड हा डॉक्टर SP यादव यांना काय देण्यात आलेला आहे. हे ऑप्शन 1 या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे. आता ही प्रदान कोण करतं, तर रशियन जी जिओग्राफिकल सोसायटी आहे, रशियन जिओग्राफिकल सोसायटी ही काय करते, प्रदान करते इंटरनॅशनल क्रिस्टल कंपास अवॉर्ड. आणि वर्ष 2025 आहे. आणि प्राप्तकर्ता म्हणून आपण यांच्याकडे बघतो, ज्यांना क्षेत्र यांचं काम काय आहे, तर भारतातील जी वाघ संवर्धन आहेत, वाघ संवर्धन व प्रोजेक्ट टायगरमधील योगदानासाठी त्यांना काय केलं, हे प्रदान केल्यात आलेलं आहे. प्रोजेक्ट टायगरसाठी त्यांना काय करण्यात आलेलं आहे क्रिस्टल कंपास अवॉर्ड रशियन जिओग्राफिकल सोसायटीमार्फत दिला गेला आहे. आणि याचं जो देतात त्या ठिकाणचं नाव मॉस्कोमधून काय करतात, हा वितरित केला जातो मॉस्को, रशिया मॉस्को. आणि झालेलं कधी होतं 29 मे 2025ला काय करा हा पुरस्कार दिला जातो. आणि या पुरस्काराला जिओग्राफिकल ऑस्कर म्हणून देखील ओळखलं जातं. काय जिओग्राफिकल ऑस्कर म्हणून काय केलं जातं ओळखलं जातं. जिओग्राफिकल ऑस्कर म्हणून या पुरस्काराला काय केलं जातं ओळखलं जातं. अनदर नेम ऑफ द क्रिस्टल कंपास अवॉर्ड. ओके, तर कोणाला भेटणार आहे, डॉक्टर SP यादव यांना काय केलं आहे भेटलं आहे
2026चा अद्याप जाहीर झालेला नाही, तरी तुम्हाला 2025चा लक्षात ठेवायचं आहे. चला सुरुवात करूया तिसऱ्या प्रश्नाला. चला प्रश्न व्यवस्थित वाचून घेऊया. झेडमोर सोनमार्ग बोगदा, जो हा बोगदा या ठिकाणी दिलेला आहे, झेडमोर बोगदा. तर वाचून घेऊया. लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जानेवारी 2025. लोकार्पण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जानेवारी 2025 मध्ये करण्यात आले. हा बोगदा एकूण 6.4 किलोमीटर लांबीचा आहे आणि श्रीनगर सोनमार्ग मार्गावर झेडमोर बोगद्यामुळे काश्मीर खोऱ्यापर्यंत सहज पोहोचता येणार. अशा पद्धतीनं 3 या ठिकाणी अ ब क दिलेले आहेत. तर वरीलपैकी योग्य कथने ओळखा. असं फक्त अ बरोबर, फक्त ब बरोबर, अ ब क बरोबर आणि 4 अ आणि ब बरोबर अशा पद्धतीने दिलेलं आहे. तर पर्यायाचा विचार थोडासा करूया. लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जानेवारी 2025 मध्ये करण्यात आले. राईट आहे. ती झेडमोर यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. एकूण लांबी 6.4 किलोमीटर आहे, हेही बरोबर आहे. श्रीनगर सोनमार्ग मार्गावर झेडमोर बोगद्यामुळे काश्मीर खोऱ्यापर्यंत सहज पोहोचता येते, हेही एक बरोबर आहे. याच्यामुळे सहज पोहोचता येतं. तर वरीपैकी सर्व कथने काय आहेत, योग्य आहेत. म्हणून ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं काय आहे, अ ब क हे उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आपण पुढचा प्रश्न घेणार आहोत. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले सोलर EV चार्जिंग स्टेशन कोणत्या राज्यात उभा करण्यात आले? तर भारतातील पहिले सोलर EV चार्जिंग स्टेशन, भारतातील पहिले EV चार्जिंग स्टेशन कोणत्या राज्यात उभा करण्यात आले? तर भारतातील जी EV 2025चं बरं का, 2025चे जी EV चार्जिंग स्टेशन आहे, सोलर EV चार्जिंग स्टेशन कोणत्या राज्यात उभा करण्यात आलं? तर हे आहे ऑप्शन 1 महाराष्ट्र, 2 कर्नाटक, 3 मणिपूर आणि 4 आंध्र प्रदेश. तर हे कर्नाटक राज्यामध्ये उभं करण्यात आलेलं आहे. हे आपल्याला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. बट सोलर पॉवर्ड EV चार्जिंग स्टेशन महाराष्ट्रात उभा करण्यात आलेलं आहे. ते म्हणजे पहिल्या सुरू 2018 मध्ये तुर्भे या ठिकाणी, म्हणजे नवी मुंबई या ठिकाणी काय करण्यात आलं होतं, उभं करण्यात आलेलं होतं. ह्याची कंपनी होती मॅग्नेटा पॉवर आणि एक्सिकॉम ही कंपनी त्याची काय होती. आणि हे भारताचे पहिले सोलर पॉवर DC फास्ट चार्जिंग स्टेशन म्हणून ओळखलं जात होतं. ज्या ठिकाणी मुंबईमध्ये, जी नवी मुंबईमध्ये स्थापन केलं होतं 2018ला, ते हे देशातील पहिले म्हणून ओळखलं जात होतं. हे तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं. 2025चं जर विचारत असेल तर कर्नाटक दिस इज आन्सर. पण तुर्भे 2018 तुर्भे मुंबई या ठिकाणी जे फर्स्ट सोलर पॉवर स्टेशन उभा करण्यात आलेलं होतं आणि त्याची नोंद पण आहे. त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपण काय करूया, पुढचा प्रश्न घेऊया. 5वा प्रश्न, 2025 ते 2035 हे वर्ष, 2025 ते 2035 हे वर्ष हायड्रो पॉवरचं दशक म्हणून जाहीर करणारे राज्य कोणते? 2025 ते 2035 ही वर्ष हायड्रो पॉवरचं दशक म्हणून जाहीर करणारे राज्य कोणते? 1 कर्नाटक, 2 अरुणाचल प्रदेश, 3 त्रिपुरा आणि 4 केरळ. तर जे हायड्रो पॉवर आहे, हायड्रो पॉवर दशक म्हणून जे 2025 आणि 2035 ही वर्ष जाहीर करणारं राज्य आहे अरुणाचल प्रदेश. या राज्याने काय केलेलं आहे, हायड्रो पॉवरचं दशक म्हणून त्याला जाहीर केलेलं आहे. यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत. प्रश्न आहे 6वा प्रश्न. 6वा प्रश्न सुरू करण्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा. चला तर सुरुवात करूया आजचा 6वा प्रश्न. अहमदाबाद विमान दुर्घटना कोणत्या दिवशी झाली? अहमदाबाद विमान दुर्घटना कोणत्या दिवशी झाली? जी अहमदाबादला झाली होती विमान दुर्घटना, ती कोणत्या वर्षी झाली असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर अहमदाबाद विमान दुर्घटना ही झाली होती 12 जून 2025 रोजी. काय झाली होती, 12 जून 2025ला ही विमान दुर्घटना झाली होती. आणि या विमान दुर्घटनेमध्ये कधी झाली होती, विमान दुर्घटना झाली होती 12 जून 2025 रोजी विमान दुर्घटना झाली होती. आणि या दुर्घटनेमध्ये त्या विमानाचं नाव काय होतं? 12 जून जो विमान दुर्घटना झाली त्या विमानाचं नाव होतं एअर इंडिया. विमानाचं नाव होतं एअर इंडिया
A171, एअर इंडिया AI-171 हे काय होतं, त्या विमानाचं नाव होतं. आणि हे अहमदाबादहून कुठं जात होतं, अहमदाबाद जे आहे, अहमदाबादहून कुठं लंडनला जात होतं. कुठं जात होतं, लंडन गॅटविकला जाणार होतं. आणि हे विमान कोणाचं होतं, विमान होतं नाव होतं बोईंग कंपनी 787-8 ड्रीमलाइनर या कंपनीचं काय होतं, हे विमान होतं. आणि या विमान दुर्घटनेमध्ये 242 पैकी 241 लोकांचा काय झालेला आहे, मृत्यू झालेला आहे. हेही तुम्हाला काय करायचं सोबत लक्षात ठेवा. आणि याची जीवितहानी जमिनीवरही झालीच, मृत्यू झाला पण जमिनीवर याची जीवितहानी झालेली आहे, हेही तुम्हाला लक्षात ठेवायचं. तर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, दुर्घटना कधी झाली, 12 जून 2025. आणि विमानाचं नाव एअर इंडिया AI-171 कुठे जात होता, अहमदाबादहून लंडनला जातो गॅटविकला, हेही तुम्हाला सोबत काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. तर बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 कोणाला मिळाला. जो साहित्य अकादमी युवा पुरस्कार आहे, साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 कोणाला मिळाला. 1 देवीदास सौदागर, 2 भारत ससाणे, 3 प्रदीप कोकरे आणि 4 सुरेश सावंत. साहित्य अकादमी युवा पुरस्कार हा प्रदीप कोकरे यांना काय झालेला आहे, भेटलेला आहे. प्रदीप कोकरे यांना काय झालेला आहे, भेटलेला आहे. आणि त्यांना हा प्रदीप कोकरे यांना हा साहित्य पुरस्कार जो आहे, साहित्य अकादमी युवा पुरस्कार, तो खोल दुष्काळ डोळे, खोल दुष्काळ डोळे, दुष्काळ डोले या कादंबरीसाठी त्यांना काय केलेलं आहे, हा साहित्य अकादमी युवा पुरस्कार भेटलेला आहे. तर यानंतरचा क्वेश्चन आहे, आपण यानंतरचा क्वेश्चन बघूया. साहित्य अकादमी बाल पुरस्कार, साहित्य अकादमी बाल पुरस्कार 2025 कोणाला मिळालेला आहे. साहित्य अकादमी बाल पुरस्कार जो आहे 2025चा, तो कोणाला भेटलेला आहे, साहित्य बाल पुरस्कार. 1 भारत ससाणे, 2 सुरेश सावंत, 3 चैत्राम पवार आणि 4 प्रभा वर्मा. तर जो साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार 2025 हा सुरेश सावंतांना काय केलेला आहे, भेटलेला आहे. कोणत्या पुस्तकासाठी, तर आभाळ माया या पुस्तकासाठी त्यांना हा काय केलेला आहे, पुरस्कार भेटलेला आहे. आभाळ माया ही जी त्यांची कविता आहे, या कवितेसाठी त्यांना काय केलेलं आहे, हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे सुरेश सावंतांना. आभाळ माया या पुरस्कारासाठी, कवितेसाठी त्यांना काय केलेलं आहे, साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार दिलेला आहे. आणि या जो कविता संग्रह आहे, आभाळ माया कविता संग्रह, या कविता संग्रहाला काय केलेलं आहे, सुरेश सावंतांना साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. आणि 2026चा अद्याप जाहीर झालेला नाही, त्यासाठी 2026चा काय 2025 तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघूया दुसरा प्रश्न, जो की 9 नंबरचा आहे. डिजिटल पेमेंट पुरस्कार 2025 कोणत्या बँकेला प्राप्त झालेला आहे. तर ते डिजिटल पेमेंट पुरस्कार 2025 कोणत्या बँकेला प्राप्त झाला. 1 इंडिया पोस्ट पेमेंट बँक, 2 SBI, 3 कोटक महिंद्रा आणि 4 येस बँक. तो जो डिजिटल पेमेंट पुरस्कार 2024-25 हा पुरस्कार इंडिया पोस्ट पेमेंट बँकेला म्हणजेच IBPBला भेटला आहे, मिळाला आहे. हे तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या ADC पदावर नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला यशस्वी सोळंकी कोणत्या महिला आहेत, यशस्वी सोळंकी या कोणत्या राज्यातील आहेत. 1 हरियाणा, 2 केरळ, 3 राजस्थान आणि 4 गोवा. तर या यशस्वी सोळंकी जे आहेत ADC पदावर नियुक्त राष्ट्रपती द्रौपदी यांच्यामार्फत नियुक्त करण्यात आलेले आहेत. लेफ्टनंट कमांडर यशस्वी सोळंकी, लेफ्टनंट कमांडर ज्या यशस्वी सोळंकी आहेत या हरियाणा राज्यातील आहेत. आणि राष्ट्रपतीच्या पहिल्या महिला नौदल ADC आहेत, ही लक्षात ठेवा. राष्ट्रपतीच्या पहिल्या ADC महिला आहेत, फर्स्ट ADC महिला आहेत, ज्यांचं नाव यशस्वी सोळंकी, लेफ्टनंट कमांडर यशस्वी सोळंकी या हरियाणा राज्यातील आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवा. ADC म्हणून त्यांची काय करण्यात आले, नियुक्ती करण्यात. ADC म्हणजे काय, तर ADC म्हणजे AID, एड दी कॅम्प.
ही ADCचा लॉंग फॉर्म आहे. आता बघूया पुढचा प्रश्न, जो की 11वा प्रश्न आहे. मारुती चितमपल्ली यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे? असं सांगा म्हणले. ऑप्शन 4 दिले आहेत. जंगलाचं देणं, रानवाटा, चकवा चांदणं, सुवर्ण गरुड. तर मारुती चितमपल्ली आहेत यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे, यांचं जे आत्मचरित्र आहे, यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे चकवा चांदणं. ऑप्शन नंबर 3 काय आहे? चकवा चांदणं हे काय त्यांचं आत्मचरित्र आहे. आणि आत्मचरित्रावर बाबतीत त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया. मारुती चितमपल्ली यांचं पूर्ण नाव आहे मारुती भुजंगराव चितमपल्ली. यांचं पूर्ण नाव काय? मारुती भुजंगराव. यांच्या वडिलांचं नाव भुजंगराव चितमपल्ली आहे. आणि हे वन्यजीव परीक्षास्त्र, वनसंवर्धन आणि साहित्य यांच्या क्षेत्रामध्ये त्यांनी मोलाचं काम केलेलं आहे. त्यांना अरण्य ऋषी म्हणून ओळखले जाते. त्यांना अरण्य ऋषी म्हणजे अरण्यात राहणारे ऋषी, पक्षीप्रेमी, अरण्य ऋषी म्हणून ओळखलं जातं. त्यांनी जंगल, वन्यजीव आणि पक्ष्यांच्या जीवनावर विपुल लेखन केलेलं आहे. त्यांच्या लेखनातून निसर्ग आणि वन्यजीवाविषयी जनजागृती झालेली आहे, ही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यांना अरण्य ऋषी या नावाने देखील ओळखलं जातं. पक्षीतज्ञ म्हणून पण ओळखलं जातं. पक्षीतज्ञ मारुती चितमपल्ली पक्षीतज्ञ पण आहेत. चकवा चांदणं हे त्यांचं एक आत्मचरित्र आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण बघूया 12वा प्रश्न. 2025च्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे म्हणजेच 21 जूनचे यजमान शहर कोणते होते? तर 2025ला जे योग डे झाला होता, 2025चा योग डे, यांचा आंतरराष्ट्रीय योग दिनाचं म्हणजेच 21 जूनला जो योग डे झाला होता, 21 जून रोजी काय केलं, आंतरराष्ट्रीय योग दिवस पण साजरा केला जातो. यजमान शहर कोणतं होतं? म्हणजे याचं यजमान शहर, आंतरराष्ट्रीय दिनाचे यजमान शहर होतं विशाखापट्टणम, जे की विशाखापट्टणम या ठिकाणी काय झाला होता, आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला होता, हे तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवायचं आहे. आणि याचा आयोजक भारतच असतो, हे तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं. आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जूनला साजरा केला जातो आणि आयोजक देश भारतच असतो, हे तुम्हाला काय करायचं आहे, यासोबत लक्षात ठेवायचं आहे. यानंतरचा जो प्रश्न आहे 13वा. कोणत्या देशामधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंधू राबवले? कोणत्या देशामधून, म्हणजे जो असा कोणता देश आहे ज्याच्यातून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारताला ऑपरेशन सिंधू राबवावं लागलं? 1 इस्रायल, 2 इराण, 3 अमेरिका, 4 बेल्जियम. तर 2025मध्ये भारताला ऑपरेशन सिंधू राबवावं लागलं. ज्या देशामध्ये भारतीय अडकले होते, भारतीयांना बाहेर काढण्यासाठी त्यांना काय करावं लागलं, ऑपरेशन सिंधू राबवण्यात आलं. म्हणजे जूनच्या महिन्यामध्ये राबवण्यात आलं होतं. ते म्हणजे इस्रायल आणि इराण या दोन्ही देशामधून काय करण्यात आलं होतं, भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन सिंधू राबवण्यात आलं. हे लक्षात ठेवा. ऑप्शन 1 असेल इस्रायल, तेही बरोबर आहे, आणि ऑप्शन 2 इराण असेल तर तेही बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन 1 व 2 हे दोन्ही काय या ठिकाणी बरोबर आहे. त्या दोन्ही देशातून हे भारतीयांची सुटका करण्यासाठी हे राबवण्यात आलं होतं, ऑपरेशन सिंधू राबवण्यात आलेलं होतं, जे की जून 2025मध्ये राबवलं गेलं होतं. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14वा. प्रश्न क्रमांक 14वा जो आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर या प्रश्नामध्ये ग्लोबल प्रश्न काय बघूया आपण. ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2025 नुसार भारताचा कितवा क्रमांक लागतो, असा प्रश्न केलेला आहे. भारताचा कितवा क्रमांक लागतो असा प्रश्न केलेला आहे. 1 129वा, 2 130वा, 3 131वा आणि 4 132वा. जो गॅप इंडेक्स आहे, या इंडेक्सनुसार भारताचा कितवा क्रमांक लागतो, तर भारताचा या ठिकाणी क्रमांक लागतो 131वा क्रमांक काय लागतो, भारताचा लागतो. तर भारताची क्रमवारी 131 आहे, हे आपल्याला माहीत झालं. तर भारताचा जेंडर गॅप स्कोअर काय आहे, तर भारताचा जेंडर गॅप जो स्कोअर आहे तो आहे 64.4. हा 4% हा काय आहे, भारताचा स्कोअर आहे. त्या स्कोअरमुळं भारताचा क्रमांक 131वा आहे. याचा जगातल्या क्रमवारीमध्ये पहिला क्रम जो भेटतो तो आईसलँडला भेटतो. जो आईसलँड आहे, आईसलँडचा पहिला क्रमांक या ठिकाणी काय करतो, लागतो याच्यामध्ये जेंडर गॅपमध्ये. दुसरा क्रमांक लागतो तो म्हणजे फिनलँडचा लागतो, फिनलँड. आणि तिसरा क्रमांक जो आहे तो म्हणजे नॉर्वे या देशाचा लागतो. म्हणजे भारताचा 131वा क्रमांक लागतो ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2025 नुसार. पहिला देश आहे आईसलँड, दुसरा देश आहे फिनलँड आणि तिसरा देश आहे नॉर्वे.
आणि भारताचा स्कोर आहे 64.4 नुसार भारताचा 131वा क्रमांक या ठिकाणी काय करतो लागतो. त्यामुळे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हा काय करतो अहवाल जाहीर करतो आणि तो अहवाल 11 जून 2025 रोजी प्रसिद्ध केला आणि 11 जून 2025 रोजी प्रसिद्ध केला आणि प्रसिद्ध केल्यानंतर या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने भारताचा जो स्कोर आहे तो स्कोर 64.4% आहे आणि याच्यानुसारच तो 131व्या क्रमांकावर आहे. हे आपल्याला काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे. यानंतरचा प्रश्न आहे जो आहे तो प्रश्न आहे 15वा. एस-टी महामंडळाची एकूण किती प्रादेशिक विभाग आहेत? एस-टी महामंडळ जो आहे त्या महामंडळाची एकूण प्रादेशिक विभाग किती स्थापन करण्यात आलेले आहेत? एक ऑप्शन 1 3, ऑप्शन 2 4, ऑप्शन 3 5 आणि ऑप्शन 4 6 अशा पद्धतीने 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. एस-टी महामंडळाचे एकूण किती प्रादेशिक विभाग आहेत याचं कमेंट तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी करायचं आहे. काय आहे तुमचा आन्सर असेल कमेंट करून व्यवस्थितरित्या कमेंट करा आणि याचं प्रश्नाचं उत्तर सांगा. 15 आणि अशा पद्धतीनं या चॅनलवर तुम्ही शेवटपर्यंत बघितलं त्याबद्दल तुमचं मनःपूर्वक स्वागत. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं ना आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत चॅनलला काय करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून हा व्हिडिओ आल्यानंतर तुमच्यापर्यंत मिळून जाईल. सबस्क्राईब द चॅनल. थँक्यू.